तर विधान भवनाच्या पायऱ्यावरील ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सत्ताधारी आमदारांचं आंदोलन सुरू आहे। हातात फलक घेऊन हे आंदोलन सत्ताधारी सध्या करतात, तर दुसरीकडे विरोधकांचं देखील आंदोलन सुरू आहे। नक्की मागण्या आहेत तुमच्या? आपण पाहिलं तर सत्ताधारी आणि विरोधक जे आहेत ते आंदोलनासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विरोधक जे आहेत ते सरकारला साथ देणाऱ्या अपक्ष सभापतींचा धिक्कार असो अशा पद्धतीने आंदोलन करत आहेत आणि सभापतींच्या कामकाजावर आज वरच्या सभागृहात देखील जे आमदार आहेत त्यांनी आपला निषेध नोंदवलेला आहे आणि ते आज कामकाजात सहभागी होणार नाहीयेत। सकाळी 11:30 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट जी आहे या सर्व वरच्या सभागृहातल्या आमदारांकडून घेतली जाणार आहे। आणि आपण एवढंच म्हणणं आहे की दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे आणि या पद्धतीनं तिचा मृत्यू झालेला आहे, आत्महत्या झाली का काय झालं याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे। आम्ही कोणावरही बोट किंवा नाव ठेवत नाहीये, परंतु या गोष्टीचा मात्र तपास झाला पाहिजे। किशोरी पेडणेकर माजी महापौर यांचं नाव याच्यामध्ये खूप प्रामुख्याने येत आहे आणि त्यामुळे यामध्ये काय तथ्य आहे, त्या कुटुंबाला कोणी त्रास दिला का किंवा दबाव टाकला का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही कोणाचंही नाव या ठिकाणी घेतलेलं नाही। पण यामध्ये क्लोजर रिपोर्ट ऑलरेडी दाखल झालेला आहे स्टेट सीआयडी कडनं आणि आपलेच आमदार संजय गायकवाड यांनी देखील म्हटलेलं आहे की नंतर केलेल्या तपासात देखील काही निष्पन्न होणार नाही म्हणून। बघा, इतके वर्ष तिच्या कुटुंबातलं कोणीच पुढे आलेलं नव्हतं आणि आता त्यांनी जी याचिका दाखल केली, कारण आतापर्यंत कुटुंबातलं कोणीच आलं नव्हतं, परंतु आता तिचे वडील स्वतः हायकोर्टात धाव घेतली म्हणून हा विषय आलाय। निलेश राणेंनी जे आरोप केले होते, बघा याच्यात तथ्य काय आहे ते शोधून काढायचे कोर्टाने आणि पोलिसांनी, एवढंच आमचं म्हणणं आहे। किशोरी पेडणेकर त्यावेळा वारंवार त्यांच्याकडे गेल्या होत्या, हे आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी, त्याच्यामुळे त्या स्वतःच गेल्या आहे, त्या गोष्टीला काही पुराव्याची गरज नाहीये। त्यांचं म्हणणं ते काय ते सांगतील। त्यांचं म्हणणं आहे की सभापती बोलू देत नाही, हे त्याच्यावर सभागृहामध्ये प्रोसिडिंग आपण सगळे बघत आहात आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं काय ते तेच सांगतील। राजकीय रंग दिला जातोय असा देखील आरोप होतोय आता पुन्हा एकदा। कोणताही राजकीय रंग नाही। तिच्या वडील का गेले आता कोर्टामध्ये, आम्ही म्हणजे त्यांना काय असं वाटलं म्हणून ते गेले, त्यामुळे हा सगळा विषय जो आहे तो जगापुढे आला पाहिजे, हे एवढंच आमचं म्हणणं आहे। आपल्या सभागृहात सत्ताधाऱ्यांना बोलू दिले जात नाहीये म्हणून आंदोलन होतोय। मॅडम, आपल्या सभागृहात बोलू दिलं जात नाहीये म्हणून आंदोलन विरोधक करताय। आता तुम्ही दिवसभर प्रोसिडिंग बघताय, सगळ्यांना बोलण्याची संधी मिळत आहे, त्याच्यामुळे यापेक्षा म्हणण्यामध्ये कोणतंही तथ्य नाही। देखिए, हमारा ये मुख्य आंदोलन है, हम हमारे पोस्टर के द्वारा हमको जो कहना है हम कह रहे हैं और इसीलिए जो दिशा सालियन के पिताजी है उन ये मांग कर रहे हैं, वो कोर्ट में गए, आज तक कोई कोर्ट में नहीं गया था उनके फैमिली से, और इसीलिए इस पर क्या सत्यता है ये लोगों को समझना चाहिए। इतना ही, धन्यवाद। चला धन्यवाद।